सुप्रभात विद्यार्थी मित्रो, नमस्कार. इकॉनॉमिक्सच्या आजच्या लेक्चरमध्ये मी आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. सर्वप्रथम आज आपण बघणार आहोत नॉन टॅक्स रेव्हेन्यू रिसोर्सेस. वी आर स्टडिंग द नॉन टॅक्स रेव्हेन्यू रिसोर्सेस. So first we have studied what is the before lecture, what doing in last lecture. आपण आधीच्या लेक्चरमध्ये काय केलं हे आपण बघणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर बघितलं आणि हा आपला चॅप्टर होता पब्लिक फायनान्स इन इंडिया. सो याच्यामध्ये आपण टॅक्स रेव्हेन्यूज बघितले, गव्हर्नमेंट कशावरती खर्च करते ते बघितलं आणि गव्हर्नमेंटचा इन्कम हा टॅक्समधून कशा प्रकारे येतो हे आपण बघितलं. आज आपण बघणार आहोत गव्हर्नमेंटला पैसा येतोय पण तो कोणत्या माध्यमातून येतो आहे तर नॉन टॅक्स रेव्हेन्यू. कोणत्या माध्यमातून येतो आहे? नॉन टॅक्स रेव्हेन्यू. आज आपण तो पार्ट बघणार आहोत. सगळ्यात पहिला पॉईंट आहे इकडे फीज. फीज इज द टॅक्स कंपल्सरी पेड विदाउट एनी रिटर्न सर्व्हिसेस वेर ॲज पेड रिटर्न्स इन द स्पेसिफिक सर्व्हिस रेंडर बाय द गव्हर्नमेंट. फॉर एक्झाम्पल एज्युकेशन फी, रजिस्ट्रेशन फी एक्सेट्रा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही कधीतरी पालघरला गेले असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर ही ॲक्टिव्हिटी कधीतरी लक्षात आली असेल. मग 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर याचा अर्थ काय असतो की जो स्टॅम्प पेपर असतो किंवा त्याचे घेतले जातात 100 रुपये. हे 100 रुपये का घेतले जातात? कारण की ती गव्हर्नमेंटने दिलेली तुम्हाला काय असते? सर्व्हिस असते. गव्हर्नमेंटने दिलेली काय असते? एक सर्व्हिस असते. सो ही सर्व्हिस ही वर्किंग करत असताना आपल्याला त्या गोष्टी लक्षात ठेवणे खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे इकडे बघा काय दिलं आहे? एज्युकेशन फीज. काय दिलेलं आहे? एज्युकेशन फी. बरोबर की नाही? रजिस्ट्रेशन फी म्हणजेच काय? 100 रुपये ही काय आहे? रजिस्ट्रेशन फी आहे. सो कोणाला जाणार? गव्हर्नमेंटला. पॉईंट नंबर 2 आहे प्राइस ऑफ पब्लिक गुड्स अँड सर्व्हिसेस. पब्लिक गुड्स अँड सर्व्हिसेस लक्षात आलं की तुम्हाला लगेच एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, ती म्हणजे रेल्वे सर्व्हिसेस. रेल्वेची तिकीट्स आहेत. हे तिकीट्स तुम्हाला सर्वांना काढावीत लागतात तरच तुम्ही त्या ठिकाणी रेल्वेचा प्रवास करू शकतात. म्हणजेच काय आहे की तुम्हाला कोणाची वापरायची सर्व्हिसेस? रेल्वेची. तर तुम्हाला काय द्यावे लागतील? पैसे द्यावे लागतील. मॉडर्न गव्हर्नमेंट सेल व्हेरियस टाइप्स ऑफ कमॉडिटी सर्व्हिसेस टू सिटीजन. अ प्राइस ऑफ पेमेंट मेड बाय द सिटीजन टू गव्हर्नमेंट ऑफ फॉर द गुड्स अँड सर्व्हिस सोल्ड टू देम. फॉर एक्झाम्पल रेल्वे फेअर्स. राहील लक्षात? म्हणजेच अशा गोष्टींच्या किमती या महत्त्वाच्या का ठरतात? कारण की रेल्वेची तिकीट्स असतात, बसचे तिकीट असतात, त्यानंतर पोस्टल चार्जेस असतात, पोस्टमध्ये आपण जे जातो त्याचे एक्स्ट्रा चार्जेस असतात. हे सगळे कोणाच्या खात्यात जातात? गव्हर्नमेंटच्या. कोणाच्या खात्यात जातात? गव्हर्नमेंटच्या. त्यानंतर आहे स्पेशल असिस्टमेंट. स्पेशल असिस्टमेंटचा अर्थ हा तुम्हाला सगळ्यात पहिला महत्त्वाचा लक्षात आला पाहिजे. पेमेंट मेड बाय द सिटीजन पर्टिक्युलरली लोकॅलिटी इन एक्सचेंज ऑफ सर्टन स्पेसिफिक फॅसिलिटी देम ऑथॉरिटी इज कॉल्ड ॲज द स्पेशल असिस्टमेंट. फॉर एक्झाम्पल लोकल बॉडी कॅन लिव्ह द स्पेशल टॅक्स ऑन रेसिडेंट पर्टिक्युलर एरिया वेअर एक्स्ट्रा स्पेशल फॅसिलिटी रोड्स, एनर्जी, वॉटर सप्लाय एक्सेट्रा आर द प्रोव्हाइडेड. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही रुरल एरियात राहिले, गावा एरियात, तर तिकडे तुम्हाला टॅक्सेस कमी लागतात. तुम्ही सिटी एरियात राहिले तर टॅक्सेस जास्त लागतात. का? कारण की दोघांचा राहणीमान वेगवेगळं आहे. तुम्ही जर ग्रामपंचायतचे चार्जेस बघितले तर कमी असतील, पण तेच जर BMC एक्झाम्पल घेतलं ना तर BMCची चार्जेस हे काय असणार आहेत? जास्त असणार आहेत. कारण की ते कशा देतात? स्पेशल असिस्टमेंट. त्यामध्ये वेगवेगळे ॲक्टिव्हिटी करतात. तेवढंच काय जाऊ द्या, आता बोरिवली पण BMCमध्ये येतं आणि चर्चगेट पण BMCमध्ये येतं. पण बोरिवली जे BMCमध्ये त्यांच्या एरियाची व्हॅल्यू ही मिडियम आहे. पण ते चर्चगेट एरिया जर घेतला तुम्ही तर चर्चगेट एरिया हा ऑल ओव्हर इंडियामधला, फक्त मुंबईमधला नाही तर ऑल ओव्हर इंडियामधला नंबर 1 एरिया आहे. मग त्या ठिकाणी त्यांचे चार्जेस कसे असणार आहेत? जास्त असणार आहेत. राईट लक्षात? नेक्स्ट पार्ट बघायचं आपल्याला फाईन्स अँड पेनल्टीज. पण लक्षात आता फाईन्स अँड पेनल्टीजचा अर्थ काय असतो? फाईन्स अँड पेनल्टीज याला बोलतात दंड. फाईन्स अँड पेनल्टीजला काय बोललं जातं? दंड. पण लक्षात येतं आहे कशा प्रकारे हे दंड लावले जातात हे आपल्याला लक्षात घेणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. आणि दंड का लावले जातात? तर कोणीतरी अशी ॲक्टिव्हिटी करतं की ज्याच्यावरती गव्हर्नमेंट त्यांना काय लावतं? फाईन लावतं. गव्हर्नमेंट इम्पोज फाईन्स अँड पेनल्टी ऑफ द व्हायोलेट द लॉज ऑफ द कंट्री. ऑब्जेक्टिव्ह ऑफ द इम्पोजिशन फाईन्स पेनल्टी इज नॉट अर्न इन्कम बट डिस्करेज द सिटीजन फ्रॉम द व्हायोलेटेड लॉज फॉन फ्रेम ऑफ द गव्हर्नमेंट. आता तुमच्याकडे लायसन्स नसेल, काही मुलं, आता तुम्ही इथं बरीच जणं 18 वर्षाचे नसतात पण तरीसुद्धा तुम्ही बाईक चालवत असता, तुमच्याकडे लायसन्स नसेल, लगेच तुमच्याकडून 200 रुपयाची पावती फाडली जाते. पावती फाडली जाते म्हणजेच तुम्हाला काय लावला जातो? फाईन लावला जातो. तुम्हाला पेनल्टी लावली जाते. का? कारण की तुम्ही त्यांचा नियम काय झालेला आहे? मोडलेला आहे. राहील लक्षात? ओके. पुढचा इन्कमचा पॉईंट आहे गिफ्ट, ग्रँट अँड डोनेशन. आता गव्हर्नमेंटला गिफ्ट कोण कोण देत असतं? तर दुसऱ्या कंट्रीजमधली जी लोकं असतात किंवा दुसऱ्या ॲक्टिव्हिटी जी लोकं असतात ना, ही गव्हर्नमेंटला गिफ्ट देत असतात. असं नाही की आपल्यासारखं नाही, लग्नातलं किंवा बड्डे गिफ्ट हा प्रकार तिकडे नाही आहे. तर गिफ्ट अँड गव्हर्नमेंट ग्रँट म्हणजेच एका देश पातळीवरची जी गव्हर्नमेंट ग्रँट असते, गव्हर्नमेंट लेवल असते, त्या ठिकाणी गिफ्ट ग्रँट ॲक्टिव्हिटी येत असतात. आपण बघूया. गव्हर्नमेंट मे ऑल्सो अर्न द सम इन्कम इन फॉर्म ऑफ गिफ्ट बाय द सिटीजन अँड अदर. द गव्हर्नमेंट मे ऑल्सो रिसीव्ह द ग्रँट फ्रॉम द फॉरेन गव्हर्नमेंट and institution for the general public and specific purpose. Foreign aids has become the important source of the development finance for developing country like India. However, the source of country
सोर्स ऑफ द रेव्हेन्यू इज अनसर्टेन इन द नेचर. ओके, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा जो गिफ्ट अँड ग्रँट्स ही अशी ॲक्टिव्हिटी आहे जी काही वेळेला दुसऱ्या कंट्रीकडून आपल्याला गिफ्ट मिळत असते. काही वेळेला प्रॉब्लेम्स येत असतात, त्यावेळेला गव्हर्नमेंट आपल्याला मदत करत असते. जसं भारताने 2 वर्षापूर्वी नेपाळला एक मोठा प्रचंड प्रलय होता, तेव्हा 2 ते 3 अब्ज रुपयांची मदत केली होती. म्हणजे आपण काय केलं होतं, डोनेशन दिलं होतं, देणगी दिली होती दुसऱ्या देशाला इम्प्रूव्ह होण्यासाठी. स्पेशल लिव्ज म्हणजे टॅक्सेस. These leaves are those commodities, the consumption of which harmful health and bill of the like health and well-being citizen, like fines, penalty, objective not earn income but discourage the consumption of harmful commodity. Example, duties on the wine, optum or other in taxes etc. आता याच्यामध्ये नक्की काय काय येतात, तर याच्यामध्ये एक्झाम्पल एक्झॅक्टली थोडंसं वेगळं आहे किंवा थोडंसं हे आहे पण तुम्हाला द्यावे लागते. ते म्हणजे आता तुम्हाला ऑल ओव्हर आजूबाजूच्या एरियामध्ये दारूची दुकानं दिसतात, पण लक्षात येतं ज्याला वाईन शॉप बोललं जातं. त्यानंतर अजून एक आहे ते बियर शॉप, पण लक्षात येतं आहे ही जी शॉप्स असतात ना, या शॉपला असे कोणीही विकू नाही शकत. तर त्यांच्या ठिकाणी त्यांना काय लागतं माहिती आहे, लायसन्स लागतं. काय लागतं, लायसन्स. तुम्हाला माहीत असेल की अशा दुकानांवरती लायसन नंबर लिहिलेला असतो. अजून एक आहे मेडिकल, या मेडिकलवरती सुद्धा लायसन्स नंबर लिहिलेला असतो. म्हणजेच काय की असे बिझनेस आहेत ज्यांच्या लायसनमधून गव्हर्नमेंटला काय मिळतो, मनी मिळतो, इन्कम मिळतो. त्याबरोबर टॅक्सेस तर मिळतोच, पण गव्हर्नमेंटला यांच्यातून काय मिळत असतो, इन्कम जनरेट होत असतो. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा त्या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे की कशा प्रकारे इन्कम जनरेट केला जातो ते. नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे पॉईंट नंबर 7, बॉरोईंग. नेक्स्ट पार्ट काय आहे, बॉरोईंग. एक्झॅक्टली बॉरोईंग म्हणजेच काय, the government can borrow from people in the form of deposit, bond etc. It also grant the loan from government organization such as IMF, World Bank etc. Loans and becoming more popular source of revenue from the government in the modern times. गव्हर्नमेंट लोकांकडून पैसा घेते, म्हणजेच लोकांकडून काय घेत असतं, मनी जनरेट करत असतं, डिपॉझिट्स घेत असतं. आपण फिक्स डिपॉझिट्स वगैरे घेत असतो ना, हे गव्हर्नमेंट हे आपल्याकडून घेत असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, गव्हर्नमेंट दुसऱ्या देशांकडून लोन घेत असतात. जसं आपली ही कंट्री आहे, एक कंट्री आहे, तर आपण दुसऱ्या कंट्रीकडून काय घेतो, लोन घेतो. लोनचं एक एक्झाम्पल आता जर सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल म्हणजे बुलेट ट्रेनसाठी ना इंडियाने जपानकडून लोन घेतलं आहे. बुलेट ट्रेनसाठी इंडियाने कोणाकडून घेतलं आहे, जपान. म्हणजेच बॉरोइंग्स ही ॲक्टिव्हिटी करत असताना जपान या देशाकडून भारताने काय घेतलेलं आहे, लोन घेतलेलं आहे. म्हणजेच आपल्याकडे काय आला, पैसा हा जनरेट झाला. राहील लक्षात. सो अशा प्रकारे नॉन टॅक्स रेव्हेन्यू म्हणजेच काय, तर कशाप्रकारे इन्कम हा जनरेट होत असतो आणि तो इन्कम लोकांपर्यंत कशाप्रकारे पोचला पाहिजे की इन्कम कशाप्रकारे लोकांपर्यंत डिस्ट्रीब्यूट झाला पाहिजे, हा त्यामागचा एक सगळ्यात महत्त्वाचा हिशोब असतो किंवा हेतू असतो. त्याच्या पुढचा पॉईंट हा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे एक जनरल नॉलेज म्हणून आपल्याला बघायचं आहे तो म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेस. कोणाक्षेत्र ज्याला बोललं जातं GST कधी आलं, केम इन टू फोर्स इंडिया जुलै 1, 2017. 1 जुलैला झालं. इट वॉज प्रपोज बाय द केलकर टास्क फोर्स इम्प्लिमेंटेशन ऑफ द फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट जुलै 2004. The first 101st Amendment in the Constitution Act 2016 provides the constitution of goods and service taxes. पण लक्षात येतं GST ही अशा प्रकारे आपल्याकडे आली आहे. पण लक्षात येतं आहे त्याबद्दलची बरीचशी माहिती त्याने दिलेली आहे आणि GSTचे जे बेनिफिट्स आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी दिलेले आहेत. सो आपण GSTचे बेनिफिट्स या ठिकाणी वाचणार आहोत. 1 मिनटं, हे थोडंसं स्क्रीनला टच झाल्यामुळे काही वेळेला प्रॉब्लेम होऊ शकतो, हरकत नाही. बाकी सगळं जाऊन द्या, तुम्हाला मी दोघांमधला फरक लगेच सांगणार आहे. बेनिफिट काय GSTचे हे आपण बघूया. क्रिएशन ऑफ युनिफाईड कॉमन नॅशनल मार्केट. सगळ्यात पहिला युनिफाईड म्हणजे काय, एकच. युनिफाईड म्हणजेच काय, तर एकच. बूस्ट टू द फॉरेन इन्व्हेस्टमेंट अँड मेक इंडिया कॅम्पेन. सगळ्या गोष्टी मेक इन इंडिया करण्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं ध्येय यांचं आहे. हार्मोनायझेशन ऑफ द लॉज अँड प्रोसिजर्स. ओके, सगळ्यांचं एकत्रीकरण करायचं. जे लॉज आहेत, प्रोसिजर्स आहेत, त्यांना काय करायचं, तर एका सेम रेटमध्ये ठेवायचं. बूस्ट ऑफ एक्सपोर्ट अँड मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी. म्हणजेच काय, तर मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच आपल्या देशातल्या ॲक्टिव्हिटीला जास्तीत जास्त पैसा प्रोव्हाइड करायचा. इम्प्रूव्हमेंट इन ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट ऑफ द कंट्री. भारत देशातली इन्व्हेस्टमेंट इम्प्रूव्ह करायची. सिम्प्लिफाय द टॅक्स सिस्टीम इन इंडिया. पण टॅक्स सिस्टीमला काय करायचं, सिम्प्लिफाय करायचं. जास्त पुढे एक आहे रिड्युसिंग फायनल प्राईस ऑफ द गुड्स. बूस्ट द इंडस्ट्रियल सेक्टरला बूस्ट करायचं. फायनल प्राईस म्हणजे किंमत आहे. पॉवर्टी रेडिकेशन बाय जनरेटिंग मोर एम्प्लॉयमेंट मोर फायनान्शियल सर्व्हिसेस. गरिबी कमी करायची आणि त्याचसोबत लोकांना एम्प्लॉयमेंट ही काय करायची, तर जनरेट करायची. आता कशी ते आपण बघूया. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय आहे,
तो म्हणजे हे आहे सॅम्पल ऑफ द GST. बाकी मी एक्सप्लेनेशन पटापट दिलं, पण हे नीट तुम्हाला समजावून सांगणार आहे. बघा, सगळ्यात पहिले इकडे दिलं आहे बिल नंबर. सगळ्यात पहिला काय बिल नंबर, त्यानंतर त्याची डेट आहे, त्यानंतर टेबल नंबर म्हणजे रेस्टॉरंटचं आहे, स्टाफचं नाव मुजी आणि टाईम दिलेला आहे. बरोबर ना. त्याने काय काय केलं आहे पण लक्षात येतं. सगळ्यात पहिला त्याने 6 क्वांटिटी वेनेसडे टू संडे ही मागवलेली आहेत. त्यानंतर ब्लू जॅगॉन त्याने मागवलेलं आहे, थंडाई आणि मँगो डिलाईट. अशा प्रकारे त्याचं जवळपास एकत्र बिल हे झालेलं आहे 3950. किती झालेलं आहे? 3950. पण लक्षात येतं आहे त्याची सब टोटल होते आहे. सो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय आहे की त्याच्यानंतर तो काय भरतो आहे, त्या 3950वरती तो काय भरतो आहे, GST भरतो आहे. किती? 98 आणि 98. पण लक्षात येतं आहे एकदा दिलेला आहे CGST आणि एकदा दिलं आहे SGST. एकदा काय दिलं आहे CGST, एकदा काय दिलं आहे SGST. म्हणजेच त्याचं 3950 आणि फायनल बिल किती झालं आहे 4148. म्हणजेच वर्षे 200 रुपये तब्बल अंदाजन हे त्यांनी फक्त काय भरलं आहे, टॅक्स भरला आहे. कशासाठी? हॉटेलच्या रेस्टॉरंटवरती. कशासाठी भरला आहे? हॉटेलच्या रेस्टॉरंटवरती. राहील लक्षात. सो तो एक GSTचा पार्ट हा सगळ्यात महत्त्वाचा या ठिकाणी वर्किंग होतो आहे. त्यानंतर इकडे काय आहे CGST आणि SGST. हे नक्की काय असतं? CGST म्हणजे सेंट्रल GST, CGST म्हणजे काय सेंट्रल, आणि S म्हणजे काय स्टेट. पण लक्षात येतं आहे एक संपूर्ण राज्याचा. बघा इकडे दिला आहे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेस इज लिव्ह इन स्टेट सप्लाय बाय द बोथ गुड्स अँड सर्व्हिसेस बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. फरक काय? सेंट्रल गव्हर्नमेंट. इकडे काय आहे SGST, दिस टॅक्स रिसीव्ह बाय द स्टेट इन द गुड्स ऑफ सर्व्हिस कन्झ्युमर नॉट बाय द स्टेट विच इज दिस आर गुड्स आर द मॅन्युफॅक्चरर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की स्टेटवाले म्हणजेच राज्य महाराष्ट्र हे SGST करणार आणि CSGST म्हणजेच काय तर सेंट्रलवाले करणार. आणि पुढचा एक पार्ट आहे IGST, इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. इट इज द टॅक्स लिव्ह बाय द ऑल इंटरस्टेट सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिस विच गव्हर्न बाय द IGST. इंटरस्टेट म्हणजेच काय? दिल्लीवरून महाराष्ट्राला, महाराष्ट्रावरून चेन्नईला, चेन्नईवरून कन्याकुमारीला, या सगळ्या गोष्टी एक एक ठिकाणी राज्यातून होत आहेत. त्याला बोलतात इंटिग्रेटेड GST. आणि कॉम्पेन्सेशन पार्ट, इट इज द पार्ट ऑफ द लॉस एक्सपेक्टेड इन्कम ऑफ द पार्ट ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. जेव्हा गव्हर्नमेंट कर्जामध्ये जातं, गव्हर्नमेंटला एखाद्या गोष्टीतून लॉस येतो, त्याला बोलतात कॉम्पेन्सेशन पार्ट. त्याला बोलतात कॉम्पेन्सेशन पार्ट. सो आज आपण पॉईंट बघितला, त्यामध्ये GST बघितलं. GST सोबत आपण टाईप्स ऑफ टॅक्सेस बघितले, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स हा लास्ट लेक्चरला बघितला होता. आज आपण फीज, प्राईस, पेनल्टीज, कशाप्रकारे गव्हर्नमेंट बॉरोइंग्सपासून पैसे कमवत असतं, आणि त्याच्यापेक्षा अजून एक महत्त्वाचा पॉईंट आपण बघितला, तो म्हणजे जनरल नॉलेज GST कशाप्रकारे स्ट्रक्चर असतं. भविष्यात तुम्हाला कोणी विचारलं की GST स्ट्रक्चर कशाप्रकारे असतं, तर GST हा प्रत्येक गोष्टीवरती लागत असतो, आणि त्याच्यातले अर्धे पैसे, टॅक्सेसमधले अर्धे पैसे हे सेंट्रल गव्हर्नमेंटला जातात, अर्धे पैसे हे स्टेट गव्हर्नमेंटला जात असतात. अजून एक महत्त्वाची गोष्ट, GSTमध्ये टोटल 5 टाईप्स ऑफ टॅक्सेस हे त्यांनी आतापर्यंत दिलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला असतो 0%, मग असतो 5%, मग असतो 12%, मग असतो 18% आणि मग असतो 28%. पण लक्षात आहे अशा प्रकारे या ॲक्टिव्हिटीज ह्या वर्किंग केल्या जात असतात. राहील लक्षात. ठीक आहे. सो पब्लिक डेप्ट या पॉईंटपर्यंत आज आपण थांबतो आहे. पुढच्या लेक्चरला आपण इंटरनल आणि एक्सटर्नल डेप्ट हा पॉईंट बघणार आहोत. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.